नमस्कार सगळ्यांना. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ऑनलाईन बुक क्लब रीडर्स लीडर्स आपण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून हा रन करतो आहोत. आणि याचा मुख्य उद्देश असाच आहे की आपण जास्तीत जास्त पुस्तकं वाचूया. ओके, आणि ते पुस्तक पुस्तक नुसतं वाचायचे नाही, ते इंटरप्रिट पण आपण करतो आहोत आणि ते डिस्कस करतो आहोत. आणि मुद्दाम रात्रीचा टाइम घेतलाय 9:30 ते 10. या वेळानंतर तुम्ही फक्त छान ऐकल्यानंतर छान पद्धतीने झोपून जायचंय. मग त्या विचारांचं मनन चिंतन आपलं व्हायला पाहिजे आणि सकाळी लवकर उठून मग त्यानुसार ऍक्शन मोडमध्ये पण आपण जायला हवं. मग यासाठी आपण हे वेगवेगळे सेल्फ हेल्प बुक पुस्तकं घेत असतो. आणि आताचं जे सेल्फ हेल्प बुक घेतलंय ते आहे थिंक अँड ग्रो रिच, विच इज रिटन बाय नेपोलियन हिल. हे पुस्तक वाचत असताना आता आपले जवळजवळ 9 चॅप्टर कंप्लीट झालेले आहे आणि आजचा जो चॅप्टर आहे तो 10वा आहे. ओके, तो आता आपण करतो आहोत. तर सगळ्यांना इथे पीपीटी दिसते आहे, दिसत नसेल तर सांगा. ओके, तर आता आपण हा 10वा चॅप्टर सुरू करतो आहोत. थिंक अँड ग्रो रिच, विच इज व्हेरी वंडरफुल और बेस्ट चॅप्टर आय थिंक. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्याला कुठेतरी ऐकायला मिळून जातात. की ध्येय पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, बर्निंग डिझायर पाहिजे, हे लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं. पण मास्टर माइंड ही कॉन्सेप्ट साधारण मी सुद्धा ह्या पुस्तकातनंच ऐकली. म्हणजे 2021ला हे पुस्तक मी वाचलं होतं. आणि तेव्हा हा जेव्हा चॅप्टर वाचला मास्टर माइंड, तर आतापर्यंत मला मास्टर माइंड म्हणजे असं वाटायचं की एकच इंडिव्हिज्युअल आहे, की त्याचं माइंड इतकं शार्प आहे की तो ही इज अ व्हेरी मास्टर इन हिज ऑल स्किल्स. पण इथे मुळीच तसं नाहीये. तर नेपोलियन हिलने तो भ्रमच काढून टाकलाय. इथे मास्टर माइंड याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे अशा व्यक्तींचा समूह आहे, अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आहात आहेत की ते त्या त्या फील्डमध्ये मास्टर आहेत. आणि ते सगळे मास्टर मिळून तुमचा एक ग्रुप तयार झालाय. ओके, अँड विच आर मेकिंग समथिंग न्यू और समथिंग दे आर वर्किंग टुगेदर फॉर द बिग प्रोजेक्ट. ओके, असा हा छानसा चॅप्टर आहे. तर बघा, त्यांनी सांगितलंय पॉवर ऑफ द मास्टर माइंड. दोन किंवा अधिक मनांचे ऐक्य याच्यामधनं असाधारण शक्ती तयार होते. म्हणून त्यांनी म्हटलं की दोन किंवा अधिक म्हणजे मास्टर माइंड म्हणतो तेव्हा असं नाहीये की फक्त दोनच जणांनी एकत्र व्हायला पाहिजे. दोन पेक्षा अधिक सुद्धा असू शकतात. जसं पुढे जाऊन आपण एक उदाहरण बघणार आहोत. ते म्हणजे अँड्र्यू कार्नेगी यांचं. तर त्यांच्याकडे जवळजवळ 50 लोक एकत्र होती. ओके, 50 लोकांचा त्यांचा मास्टर माइंड होता. तुम्हाला असं वाटेल की सोपं आहे, काय नाही 50 लोक एकत्र जमवायचे. तर ऍक्च्युली दोनच्या वरती जरी माणसं झालीत तरी ते जमवणं कठीण असतं. कारण एक वेळेस तुम्ही दोन जर पार्टनर असाल किंवा दोन जण असाल तर आपण एकमेकांचं मत दुमत करून ऍडजस्ट करू शकतो. पण जेव्हा दोघांमध्ये अजून तिसरा येतो तरी पण प्रॉब्लेम होऊन जातो तिघांना सांभाळायचं. इथे आपल्याला 50 लोकांना सांभाळायचंय किंवा खूप लोकांना सांभाळायचं. इट्स रिअली टफ टास्क. आणि त्यामुळे आपण असं बघतो की काही जण इंडिव्हिज्युअलच असतात आणि मग प्रगती पण तेवढीच असते. पण तुम्हाला आयुष्यात ऍक्च्युअल जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला हा मास्टर माइंड एकत्र आणता आला पाहिजे. या सगळ्यांशी जुळून घेऊन तो तुम्ही तुमच्या जे आयुष्यामध्ये उद्दिष्ट आहे त्याला एकत्र मिळून काम केलं पाहिजे. तर आय थिंक यू आर गेटिंग व्हॉट आय वॉन्ट टू से. तर पहिली स्लाइड, त्याच्यामध्ये आपण आज काय शिकणार आहोत ते मी सांगितलंय. जसं शक्ती म्हणजे काय, मास्टर माइंड म्हणजे नेमकं काय, आर्थिक फायदा आपल्याला त्याचा कसा होतो, त्याचबरोबर आध्यात्मिक फायदा आपल्याला त्याचा कसा होतो. त्यातले ऐतिहासिक काही उदाहरणं आहेत. काही मी माझ्या पर्सनल अनुभवावरून एक ट्विटरवरनं एक उदाहरण काढलं, ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि व्यावहारिक कृती हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर पहिली स्लाइड आपण बघतोय शक्ती किंवा पॉवर म्हणजे काय. ओके, तर हे मास्टर माइंडमुळे मी तुम्हाला सांगितलं ना, की आपण आयुष्यात खूप मोठे होतो, आपली शक्ती वाढते. ओके, शक्ती वाढते म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं शक्ती म्हणजे संघटित आणि बुद्धिपूर्वक दिशादर्शित ज्ञान. म्हणजे काय म्हटले, म्हणजे ज्ञान आहे मान्य आहे. ओके, पण त्याला एक जर दिशा द्यायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी एक संघटना महत्वाची आहे. तर शक्ती म्हणजे ऑर्गनाइज्ड अँड इंटेलिजंटली डायरेक्टेड नॉलेज. याला तुम्हाला शक्ती म्हणता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला एखादी गोष्ट येते, समजा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगची एखादी गोष्ट जमते. पण मला माहितीच नाही मला मॅन्युफॅक्चर काय करायचंय किंवा मला माहितीच नाही की मला कशामध्ये कुठली गोष्ट मॅन्युफॅक्चर केली तर मला त्याचा जास्त नफा मिळेल. मग नुसतं मॅन्युफॅक्चरिंग माहिती असणं गरजेचं नाही किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान नुसतं असणं गरजेचं नाहीये. ते मला कमर्शियलाइज पण करता आलं पाहिजे. त्याला मला डायरेक्ट देता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलंय की डायरेक्ट देण्यासाठी तुम्हाला एक संघटित गोष्टी असाव्या लागतील. म्हणजे यू नीड टू बी ऑर्गनाइज्ड. ओके, आणि त्याच्याबरोबर इंटेलेक्च्युअली डायरेक्टेड. इंटेलेक्च्युअली जेव्हा म्हणतात किंवा इंटेलिजंटली डायरेक्टेड म्हणतात, याचा अर्थ त्यातनं मला नफा कसा मिळेल त्यानुसार मला त्याला दिशा द्यायची.
जर तुम्ही प्रॉपर दिशा देऊ शकलात, व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकलात आणि एक चांगलं संघटन बनवू शकला, तर त्यानंतर जे काही उत्पन्न होतं, ओके, ते म्हणजे तुमची शक्ती. मग तुम्ही मला शक्ती कसं काय म्हणताय सर तुम्ही? तर शक्ती इन द सेन्स तुम्ही खूप पैसा कमवला, तर पैसा पण एक शक्तीचं प्रतीकच आहे. ओके, किंवा तुम्ही खूप चांगली माणसं कमवली आणि यू आर पीसफुल राईट नाव, मग ते पण एक शक्तीचं प्रतीकच आहे. तर आपण असे कितीतरी जण बघतो की खूप पैसा आहे पण त्यांच्याकडे बोलायलाच माणसं नाहीये, कोणी त्यांच्याशी बोलतच नाही. ओके, किंवा ते एकदम डॉक्टरकडे जाऊन गप्पा मारतात शेवटी, की डॉक्टरला सांगतात काही आजार नसला तरी सांगत गप्पा मारत बसतात. हा, तर तशी शक्ती काही कामाची नाही किंवा तसा पैसाही कामाचा नाही. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं की वी शुड बी ऑर्गनाइज अँड इंटेलेक्च्युअली डायरेक्टेड. मग आता इथे त्यांनी सांगितलं की आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी नॉलेज महत्वाचं आहे. तर नॉलेजचे सोर्सेस काय काय आहेत? म्हणजे कुठल्या कुठल्या सोर्सेसमधनं आपल्याला नॉलेज कळू शकतं. जसं मी माझ्या पीजीडी सीटीएम मध्ये असताना पण मला हा एक पार्ट होता की प्रायमरी नॉलेज, सेकंडरी नॉलेज, नॉलेजचे प्रकार, आपण नॉलेज कसं घेतो. त्यातला एक हा प्रकार आहे की ज्ञानाचा स्रोत, म्हणजे हे नॉलेज आपल्याला कुठून मिळू शकतं. ते एक तर म्हटलंय अनंत बुद्धिमत्ता, इनफायनाईट इंटेलिजन्स, सृजनशील कल्पनाशक्तीद्वारे संपर्क. म्हणजे तुम्ही शांत डोळे मिटून बसलेला आहात आणि जसं द मॅजिक बुक मध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आहात आणि शांत बसलाय. तर आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करताना तुम्ही जे अँसेस्टर झालेले आहेत, ज्यांनी खूप मोठे कामं केले, त्यांना तुम्ही आभार मानतायत की तुम्ही एवढं छान केलंय, तुम्ही तुमचे आभार आहेत. मी आभार मानतोय आणि मला सुद्धा आता डायरेक्ट करा, मला सुद्धा एक आत्मसूचना द्या की मी पुढे काय करू, किंवा मला अशी काहीतरी आयडिया सांगा. मग काही वेळेस ह्या लोकांना या आयडिया सुचतात किंवा काही गोष्टींचं नॉलेज होतं किंवा काही गोष्टी ते डायरेक्ट करून देतात आणि ते खऱ्या निघतात. लोक ते फॉलो करतात आणि लोक म्हणतात अरे याला कसं माहिती असं असं झालं असेल, आणि मग सगळे लोक त्याला त्याची वाह करतात. द थिंग इज दॅट हाऊ ही रिअलाइज द थिंग्स बाय सिटिंग ॲट होम. तर त्याला त्यांनी म्हटलंय अंतर्ज्ञान. ओके, किंवा इमॅजिनेशन. जसं तुम्हाला मी आधी मागे मागे उत्तर सांगितलं होतं, एक उदाहरण सांगितलं होतं, ते म्हणजे केमिस्ट्रीमध्ये एक बेन्झिन मॉलिक्यूल असतो. ओके, तर त्या बेन्झिन मॉलिक्यूलचा जो शोध लागलाय ना, तो शोध हा कल्पनाशक्तीतनं लागलाय, झोपेतनं लागलाय. म्हणजे जो अक्षरशः जो सायंटिस्ट होता, काय नाव त्याचं, ऍडविन का बेन बेनविन असं काहीतरी नाव होतं त्या सायंटिस्टचं. तर त्या सायंटिस्टने काय केलं, तर ही वॉज ऍक्च्युली वर्किंग ऑन दॅट फील्ड, केमिस्ट्री फील्डमध्ये. त्याला ते बेन्झिनचं स्ट्रक्चर कळत नव्हतं, त्याच्याकडे कार्बन होते, 6 हायड्रोजन्स होते, पण त्याला ते काही जॉईन करता येत नव्हतं. मग शेवटी त्यांनी विचार केला काय करावं काय करावं, आणि मग ते जस्ट ग्रॅटिट्यूड वगैरे त्यांनी केलं आणि रात्री झोपला तो तसाच. एक मिनिट फक्त. आणि झोपेत त्याला असं दिसलं की एक साप आहे आणि तो त्याची शेपटी खातोय. ओके, मग साप शेपटी खातोय असं परत परत त्याला कळलं की अरे गोल काहीतरी आहे, गोल काहीतरी आहे. मग एकदम सडनली स्ट्राईक झालं की वाय वी शुड नॉट अरेंज दिस 6 कार्बन इन अ रिंग. ओके, मग त्यानुसार त्यांनी रिंगमध्ये ऑर्गनाईज केले, 6 हायड्रोजन लावले, 6 कार्बन लावले, आणि त्यानंतर बेन्झिनचं स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे हा ज्ञानाचा पहिला स्रोत आहे की इमॅजिनेशन मधनं पण तुम्हाला ज्ञान होऊ शकतं. ज्ञानाचा दुसरा स्रोत त्याने सांगितलाय संचित अनुभव, म्हणजे अक्युम्युलेटेड एक्सपिरियन्स. मग तुमच्याकडे ग्रंथालय आहे, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत आणि पुस्तकं आहेत. या पुस्तकांच्या मार्फत तुम्ही बाकीच्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही वाचता, तो समजून घेता, किंवा तुम्ही लोकांनाही एक्सपिरियन्स त्यांचा विचारता आणि त्यामधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. हे झालं ज्ञानाचा दुसरा स्रोत. हे मे बी तुम्हाला कळलं असेल. तिसरा ज्ञानाचा प्रकार आहे ते म्हणजे प्रयोग आणि संशोधन. जसं थॉमस अल्वा एडिसन यांनी काय केलं की बल्बाचा शोध लावायचा होता. मग कोणी कुठल्याच पुस्तकात दिलेलं नाही ना बल्बाचा कसा शोध लावायचा. त्यांना माहिती होतं की त्यांना स्वतःलाच लावायचा आहे, मग त्यांनी स्वतःच प्रयोग केले. 10,000 वेळेस प्रयोग केले आणि मग त्यांना शोध लावला. म्हणजे ज्ञानाचा तिसरा शोध असा आहे की जो स्व एक्सपेरिमेंट, म्हणजे आपण स्वतःच एक्सपेरिमेंट तयार करू किंवा आपण स्वतःच एक प्रयोगशाळेमध्ये काम करू आणि तेव्हा नवीन तथ्य म्हणजे नवीन नवीन डाटा गोळा करू, तो ऑर्गनाईज करू आणि मग कन्क्लूड करू, नंतर इंटरप्रिट करू की आपल्याला यातनं काय मिळतंय नॉलेज. म्हणजे 3 सोर्सेस आपल्याला नॉलेजचे इथे त्यांनी सांगितलेले आहे. पुढे ते म्हणतात की मास्टर माइंड म्हणजे काय. तर मास्टर माइंड ह्या पुस्तकामध्ये ते सांगताना असं म्हणतात की 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये ज्ञान व प्रयत्नांचे समन्वय, संपूर्ण सामंजस्याच्या भावनेने एक निश्चित उद्देशासाठी. ओके, मग याला त्यांनी म्हटलंय मास्टर माइंड. म्हणजे 2 लोक एकत्र आले, एका ध्येयासाठी एकत्र आले. पहिली गोष्ट, एका ध्येयासाठी एकत्र आले. मग पैसा कमवण्यासाठी असेल, प्रसिद्धी कमवण्यासाठी असेल, पीस ऑफ माइंडसाठी असेल, एका निश्चित ध्येयासाठी ते एकत्र आले आणि दोघंही सामंजस्याने आले. म्हणजे त्यांना असं बळजबरी नाही सांगितले तू काम करायचंच आहे तर तुला पण काम करायचं आहे, असं बळजबरी काहीच नाही. दोन्ही एकत्र आले आणि छान उद्देशाने एकत्र आले. याला आपण मास्टर माइंड म्हणणार आहोत.
मास्टर माइंडचे दोन वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय. एक तर ते आर्थिक वैशिष्ट्य आहे. त्याचा आर्थिक वैशिष्ट्य इन द सेन्स त्याचे ऍडव्हान्टेज काय? जर दोन दिग्गज लोक एकत्र आले विथ विथ सम आयडियाज, ओके, किंवा एक छान काम करायचं आहे, दोघांचे स्किल सेट वेगळे आहेत, जर ते एकत्र आले तर काय होतं? सल्ला, मार्गदर्शन व सहकार्य मिळते. एकमेकांना एकमेकांचा सल्ला मिळतो, मार्गदर्शन मिळतं आणि सहकार्य मिळतं. त्याचबरोबर मोठ्या संपत्तीचा आधार, दोघांचा बॅकअप असतो, असो किंवा नसो, पण तुम्ही संपत्ती गोळा पण करू शकता, टिकवू पण शकतात. बऱ्याच वेळेस काय होतं, संपत्ती मिळते पण ती टिकवता येत नाही. ओके, ती मॅनेज करता येत नाही, ती कलेक्ट करता येत नाही. तर जेव्हा दोन जण किंवा मास्टर माइंडचा ग्रुप असतो तर आपण खूप छान पद्धतीने ते मॅनेज करू शकतो. एकट्याने अशक्य असणारे कार्य संघाने शक्य होते. ओके, आणि मग एकट्याने तुम्ही एकटं किती करणार आहे? कारण ऍट अ टाइम जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मोठी करत असतात, एक्स्ट्रीमली सॉरी, एखादी गोष्ट मोठी करत असतात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. जसं आता एखादा स्टार्टअप जरी बघितला, तुम्हाला एक फायनान्स डिपार्टमेंट बघावं लागतं, एक HR डिपार्टमेंट बघावं लागतं, एक सेफ्टी डिपार्टमेंट बघावं लागतं. आता तुम्ही जर पळत बसला सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तर तुम्ही यू आर नॉट गोइंग टू बी अ बिलियनियर, मिलेनियर किंवा फार मोठे नाही होऊ शकत आपण. तर तिथे तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड होतात. ओके, आणि वेन यू सेल्फ एम्प्लॉयड तर तुमच्या इन्कमवर थोडं लिमिटेशन्स येतं, कारण तुम्हाला तिथे प्रेझेंट राहावं लागतं. आणि तुम्ही प्रेझेंट राहिलात तरच ते प्रोडक्शन चालू असतं. मग अशा वेळेस तुम्हाला मास्टर माइंडचा ग्रुप लागतो, की एखादा सेफ्टी एक्सपर्ट आहे. ओके बाबा, तू सेफ्टीचं बघून घे. एखादा मी सीए ठेवला, चल ए बाबा सीए तुझं काम बघून घे, मला एखादी नोटीस नाही आली पाहिजे ITRची किंवा कसली इन्कम टॅक्सची, ते तू बघून घे. मग असा ग्रुप जेव्हा तुमचा मास्टर माइंडचा असेल, त्यानुसार तुम्ही नवीन आयडियाजवर काम करू शकता, नवीन नवीन गोष्टीमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. सो हा एक फायदा आहे मास्टर माइंड असल्याचा, म्हणजे मास्टर माइंड ग्रुप असल्याचा. त्याचबरोबर दुसरा आहे मानसिक किंवा आध्यात्मिक वैशिष्ट्य. मानसिक असं आहे की दोन मने एकत्र आली की तिसरे मन तयार होते. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे चांगला ग्रुप तयार होतो, तो ग्रुप वाढायला मदत होते. दुसरी गोष्ट, आध्यात्मिक शक्तीचे एकत्रीकरण होते, की प्रत्येक जण एक ऑरा घेऊन आलेला असतो, प्रत्येकाचं एक बॅकग्राऊंड असतं. ओके, आणि त्याचाही फायदा एकमेकांना होतो. ओके, समजा एखाद्याला असं वाटत असेल की एखाद्याचं डिसिजन मेकिंग चांगलं असेल, एखाद्याचं एखाद्याला बॅकग्राऊंडला काम करायला छान आवडत असेल, त्या दोघांचं एक संगती म्हणजे मनाची संगती अशी जुळते की त्यानुसार तुमची कामं सहज होत जातात. तसंच अनंत बुद्धिमत्तेशी थेट जोडणी. अनंत बुद्धिमत्ता मी तेच सांगतोय, की अनंत बुद्धिमत्तेची थेट जोडणी म्हणजे प्रत्येकाचे स्किल सेट्स वेगळे आहेत. ओके, जसं थॉमस अल्वा एडिसन आणि त्याचे जे सहकारी त्यांना नंतर अप्रोच झालेले होते, काय नाव त्यांचं, नाव विसरलो मी. तर थॉमस अल्वा एडिसन हे खूप प्युअर जर बघितलं ना, थॉमस अल्वा एडिसन हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना सेल कसा करावा प्रोडक्ट हे माहित नव्हतं. पण त्यांना जेव्हा त्यांचे दुसरे सहकारी अप्रोच झाले तर ते म्हणे आय कॅन सेल, आणि मला तुमच्याबरोबर काम करायचंय, आणि तुमच्याबरोबर काम करून तुमचं पार्टनर व्हायचं. त्यानुसार थॉमस अल्वा एडिसननी त्यांना पार्टनर करून घेतलं. त्याची मागच्या स्टोरी मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या आहेत. तर द थिंग इज दॅट दॅट की प्रत्येकाचे स्किल्स वेगळे आहेत. आणि जेव्हा तुम्ही एकत्र येतात तर तुम्हाला मानसिक आधारही मिळतो, आध्यात्मिक आधारही मिळतो. त्याचबरोबर संपत्ती जास्तीत जास्त मिळवण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. त्याच्यानंतर उदाहरण त्यांनी त्यात सांगितलं की एन्ड्रिगो कार्नेगी. आता तुम्हाला म्हटलं ना की एन्ड्रिगो कार्नेगी हे जर तुम्ही नाव हिस्ट्रीमध्ये सर्च केलं, साधारण 1955च्या दशकामध्ये वगैरे बघितलं, तर अल्युमिनियम इंडस्ट्रीमध्ये किंवा सॉरी पोलाद इंडस्ट्रीमध्ये त्यांचं सगळ्यात मोठं नाव होतं. ते बिलिनियर होते त्या इंडस्ट्री याच्यामध्ये. आणि त्यांची जर सुरुवात तुम्ही बघितली तर त्यांचं स्कूलचं शिक्षण पण पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजे फार काही उच्च शिक्षित माणूस आहे असं नाहीये. पण त्यांना आधीच कळून गेलं होतं की आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर आपण चांगली माणसं जवळ, आपण चांगल्या माणसांच्या जवळ जायला पाहिजे, ते चांगली माणसं आपल्या जवळ असायला पाहिजे. तर तिथंच त्यांचं उदाहरण दिलंय की कार्नेगी यांनी 50 लोकांचा एक मास्टर माइंड गट तयार केला. 50 लोक त्यांनी जॉईन केली. जसं आपण लॉजिस्टिक म्हणतो, तसं त्यांना माहिती होतं की मला नीड काय आहे, मला पोलाद करायचं किंवा मला स्टील इंडस्ट्री उभारायची. त्यासाठी मला पहिले काय लागेल, रॉ मटेरियल लागेल. मग त्यांनी एक गट असा केला की जो रॉ मटेरियल देणार आहे. दुसरा काय केला, याला प्रोसेस करावं लागेल, मग प्रोसेसिंगचा एक मास्टर आहे त्याला जवळ केलं. तिसरा म्हणजे प्रोसेस करतोय, सगळं करतोय, पण मग ऑर्डर पण कोणाची तरी पाहिजे, मग ऑर्डर मला मिळून देईल असा एक जण बघितला. दुसरा त्यांनी बघितला की हा मार्केटिंग करून देईल. असे एकूण जर डिपार्टमेंट तुम्ही बघितले तर 50 लोक त्याच्या हाताशी होते, जे विच आर एक्सलंट इन देअर ओन फील्ड्स. ओके. मग हा गट पोलाद निर्मिती व व विक्रीसाठी एकत्र काम करत असे. त्यांनी स्वतः सांगितले की संपत्ती या मास्टर माइंड मुळेच मिळवली. म्हणजे व्हॉट एव्हर ही अर्न इन हिज थ्रू आउट लाईफ,
विच ऍक्च्युली ही अर्न थ्रू दिस मास्टरमाइंड ग्रुप. या मास्टरमाइंड ग्रुपमधनच त्यांनी सगळी संपत्ती मिळवली. नेपोलियन हिल यांना याच तत्वाने जीवन कार्य निवडण्यास प्रेरित केले. आता तुम्हाला आता माहिती आहे नेपोलियन हिल, तर यांचे गुरु म्हणजे अँड्रिगो कार्नेगी. ओके, तर अँड्रिगो कार्नेगी त्यांचे शिष्य नेपोलियन हिल, नेपोलियन हिलचे शिष्य बॉब प्रोटेक्टर. ओके, त्यांचे तुम्ही रील्स वगैरे बॉब प्रोटेक्टर यांचे ऐकत असाल. हे असंच साधारण हेरारकी आहे, ते पण आपण एकदा क्रॉस चेक करू, पण माझ्या वाचनामध्ये या पद्धतीनेच आहे. तर मुख्य धडा याच्यामध्ये असा आहे की एकट्याने मिळवता येत नाही ती शक्ती, संघाने सहज मिळवता येते. ओके, म्हणजे एकट्याने आपण जे गोष्टी करू शकत नाही ते जर सांघिक असू, एकत्र असू, तर पटकन जमते. मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये पण रेझोनन्स शक्ती सांगितली आहे. जेव्हा 7 लोक एकत्र येतात मिनिमम, तर ती प्रचंड शक्ती निर्माण होत असते. आणि त्यानुसार तुम्ही जे पण मॅनिफेस्ट कराल, जे पण मागाल, ते लवकर मिळवण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे असं म्हटलं जातं की प्रार्थना पण 7 जणांनी एकत्र मिळून करावी. एखाद्या चांगली गोष्ट असेल तर साधारण 7 पेक्षा जास्त लोक असले चांगली गोष्ट आहे. तर तो एक रेझोनन्स येतो. आणि तो सेम रेझोनन्स इन द सेन्स की सेम उद्दिष्टाने, सेम हेतूने सगळे पेटलेले लोक जेव्हा एकत्र येतात, ती फ्रिक्वेन्सी डायरेक्ट एक्सपोनेन्शियली वाढते. आणि ती गोष्ट तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे हा रेझोनन्स शक्तीचा प्रकार आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, आज थोडं आळस. उदाहरण सेकंड सांगतोय ते म्हणजे हेनरी फोर्ड. हेनरी फोर्डच्या बाबतीत यांच्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की हेनरी फोर्डच्या मॅडमनीच त्यांना फेल लिहून दिलं होतं. आणि ते एफ त्यांनी लावून धरला आणि तो फूड इंडस्ट्रीसाठी त्यांनी वापरला. त्यांची जर सुरुवात बघितली तर गरिबी, निरक्षरता आणि अज्ञान या 3 मोठ्या अडचणी त्यांच्यामध्ये होत्या. हे फार काही शिक्षित नव्हते, अज्ञानच होतं. गरिबी होती. त्याच्यानंतर त्यांची मैत्री झाली, ती कोणाशी झाली लक्षात घ्या बरं का. म्हणजे हा रेफरन्स खूप महत्वाचा आहे. तर हेनरी फोर्ड यांचे मित्र होते थॉमस अल्वा एडिसन. तर थॉमस अल्वा ऑलरेडी मोठे झाले होते, हे त्यांच्यानंतर मागून आले. आणि नंतर जेव्हा त्यांची मैत्री झाली तर त्यांना थॉट्स बरेच कळायला लागले, की या बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. मग थॉमस अल्वा एडिसन कडनं ते प्रेरित झाले की बापरे, एवढी याला म्हणतात बर्निंग डिझायर, याला म्हणतात कार्य. आणि ती फ्रिक्वेन्सी अशी त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली की ते म्हटले नाही, मलाही करायचंच आहे, मलाही मोठं व्हायचंय. आणि संगतीचा परिणाम होतो, मास्टर माइंडचा परिणाम होतो. असा अर्थ नाही की मास्टर माइंड केलं म्हणजे तो एकत्रच बिझनेस करायला पाहिजे. मास्टर माइंडचं असं पण आहे, मास्टर माइंड वी कॅन ट्रीट ॲज अ मेंटर. की ते माझे मेंटर आहेत, त्यांनी मला सांगितलं, म्हणजे तो पण एक मास्टर माइंडचाच प्रकार आहे. आणि त्यानुसार हेनरी फोर्ड एवढे पेटले आणि एवढ्या छान पद्धतीने त्यांनी कार्य केलं की त्यांची फोर्ड जी इंडस्ट्री ती फारच मोठी त्यांनी केली. त्याच्यानंतर त्यांचे अजूनही सहकारी होते, जसं त्यांनी फायरस्टोन आहे, बर्फ आहे किंवा बर्बँक आहे, हे महान मनांशी ते जोडले गेले. अवघ्या 25 वर्षात अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी ते एक होते. त्यामुळे त्यांचं ही जी काही संगती होती, ही जी काही मित्र मित्र विस्तार होता, आणि त्यामुळे ते मास्टर माइंड लोकांशी जोडले गेले आणि ते खूप मोठी प्रगतीने त्यांच्या आयुष्यामध्ये केली. जे लोक आपल्याशी जोडलेले असतात त्यांच्या विचारांची शक्ती आपण आत्मसात करतो. हे वाक्य मी म्हणेल प्रत्येकाने वाटलं स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा. याचं कारण असं आहे की वाक्य इतकं महत्वाचं आहे की तुमच्या अवतीभोवती जे लोक असतात त्यांची शक्ती, मग ती विचारिक शक्ती असो किंवा त्यांची निगेटिव्ह एनर्जी असो, ही तुमच्यामध्ये पर्क्युलेट होत असते. तुम्ही काही दिवस असा प्रयोग करा की 8 दिवस एकदम निगेटिव्ह माणसांबरोबर राहा. तुम्ही 9व्या दिवशी सुद्धा निगेटिव्ह होऊन जाल, स्वतःच निगेटिव्ह होऊन जाल आणि तुम्ही सगळे निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील. इव्हन तुम्ही आजारी पण पडाल. तेच जर तुम्ही 8 दिवस फक्त पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा, जे खूप विच आर टॉकिंग अबाउट द आयडियाज. ओके, जे आयडियाविषयी बोलतात, मोठ्या ध्येयाविषयी बोलतात, अशा लोकांशी तुम्ही राहा, तुम्ही ऑटोमॅटिक प्रेरित व्हाल. आणि तुम्ही आता सध्या जे करताय ते तुम्हाला कमी वाटेल, अरे मी तर काहीच करत नाहीये. काही वेळेस कसं होतं की माझ्या बाबतीत मी ऑब्झर्व केलं की काही वेळेस मला असं वाटतं की अरे एवढं काम केलं, आता थकलो बाबा, बस झालं. पण नंतर जेव्हा असे मोठे चरित्र आपण वाचतो, जसं आता हेनरी फोर्ड आहे, किंवा थॉमस अल्वा एडिसनचं तुम्ही बघा, किंवा एक होता कारवर नावाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल. त्यांनी पोटॅटोवर बरेच क्रांती केली, हायब्रिड मॉडेल्स काढले. तर हे जेव्हा आपण बघतो ते नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, नंबर ऑफ एवढं जबरदस्त काम केलंय. आणि तेव्हा असं वाटतं की अरे आपण तर काहीच नाही केलं अजून. ओके, ते आपण जेव्हा झोपतो तेव्हा त्यांची रात्र सुरू होऊन जाते, म्हणजे त्यांचा दिवस सुरू होऊन जातो. एवढा वेळ ते काम करत असतात आणि तरी प्रसन्नतेने काम करतात. ओके, मग तेव्हा ती एक एनर्जी मिळते. तर हे वाक्य यासाठी पण तुम्हाला लिहायचंय की ती एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर करायची असेल तर तुम्ही तसे व्यक्ती शोधणं आणि त्या व्यक्तींमध्ये तुम्ही आठवड्यातनं 1 ते 2 वेळेस तरी भेटणं हे गरजेचं आहे. मी सुद्धा अजूनही माझ्या शेड्यूलमध्ये एक शनिवार मी दिलेला असतो, तेव्हा हे सेशन नसतं. मी शनिवारी माझ्या अशा काही अनस्टॉपेबल मित्रांना भेटतो की त्यामध्ये मला पूर्ण पुढचा आठवडा पूर्ण चांगला जातो.
ओके. तर इथे वाक्य मी परत वाचतो. जे लोक आपल्याशी जोडलेले असतात त्यांच्या विचारांची शक्ती आपण आत्मसात करतो. ओके, म्हणजे तुम्ही जोडलेले असला तरी त्यांचे विचार आपल्याकडे ट्रान्सफर होत असतात. ती विचार एक चांगली शक्तीच आहे का? कारण की विचार जेव्हा आपण करतो तर विचारांमुळे आपण कृतीला प्रवृत्त होतो. ओके, कारण पहिले विचार येतात, चला आपण आता काहीतरी खाऊया. मग त्यानंतर आपण ऍक्शन घेतो, चला मग आता बाहेर पडावं लागेल. मग आपल्या पॉकेटाकडे हात जातो, पैसे काढतो आणि मग आपण म्हणतोय चला मला हे दे रे बाबा. मग आपण घेतो. म्हणजे विचार हे खूप महत्वाचे असतात. विचारांची शक्ती खूप मोठी आहे. हे एक ट्विट मी काढलं होतं 2021ला, मी वाचलं होतं. हिशम सरवार, आता यांना मी जास्त नाही ओळखत, पण बिंगगुरू.com याचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत किंवा त्याच्यामध्ये ते काम करतात. तर यांनी एक ट्विट केलं तर मला ते फार आवडलं. तेव्हा ट्विट वाचून दाखवतो बघा. ते असं म्हणतायत की बिल गेट्स स्टार्टेड मायक्रोसॉफ्ट विथ हिज बेस्ट फ्रेंड पॉल. म्हणजे बिल गेट्स यांनी पॉल यांच्याबरोबर एक कंपनी सुरू केली, तिचं नाव होतं मायक्रोसॉफ्ट. लॅरी पेज यांनी त्यांच्या मित्र सर्जी याच्याबरोबर कंपनी सुरू केलं, त्याचं नाव होतं गुगल. त्याचबरोबर जॅक मा यांनी त्याच्या 16 फ्रेंड्स बरोबर म्हणजे अलिबाबा इंडस्ट्री सुरू केली. बरोबर ना? त्याचबरोबर मार्क झुकरबर्ग स्टार्टेड फेसबुक विथ हिज फ्रेंड. ओके. व्हॉट आर यू डुईंग विथ युअर फ्रेंड्स? आता एवढे मोठे उदाहरणं दिले, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ओके, की तुम्ही नुसतं बघितलं बिल गेट्स तर किती जबरदस्त. आता बऱ्यापैकी लोकांना बिल गेट्सच माहिती आहे, पॉल माहितीच नाहीये. ओके, तर बिल गेट्स ने त्याच्या मित्राबरोबर मायक्रोसॉफ्ट कंपनी सुरू केली. तर हे जेव्हा मी ट्विट बघितलं ते मी माझ्या मित्राला पाठवलं आणि मी त्याला सांगितलं, बघ म्हटलं यार, लोक काय करतायत आणि आपण काय करतोय, आपण सुद्धा करायला पाहिजे, असं काहीतरी स्टार्टअप करायला पाहिजे. तर माझ्या मित्राचा मला रिप्लाय आला. तर तो मला म्हटलं की तुला माहिती का म्हणे बिल गेट्स एवढा मोठा आहे, बरोबर ना? म्हणे तुला पॉल तर माहितीच नाही म्हणे. म्हणजे बिल गेट्सच मोठा झाला म्हणे, पॉल कुठे मोठा झाला? आणि तेव्हा ऍक्च्युली मला पॉलबद्दल आय एम रिअली कन्फेस की मला पॉलबद्दल खरंच माहित नव्हतं, पॉल सरांबद्दल मला माहित नव्हतं. तर मी त्याला म्हटलं, अरे हा खरं म्हटलं यार, बिल गेट्सच नाव माहिती म्हटलं, आपल्याला पॉलबद्दल तर काहीच माहित नाहीये. मग त्याचं वाक्य खरं ठरलं की बा काही तसं नसतं, काही एकत्र येऊन काम करणं गरजेचं नाहीये. आपण आपलं लढायचं. ओके, एकत्र येऊन काहीच फायदा होत नाही, जो काम करतो एकाच नाव मोठं होतं. आणि मी त्याला 2 मिनिटं 5 मिनिटं काहीच नाही बोललो, म्हटलं ओके. आणि मग मी गुगलवर गेलो, गुगलवर सर्च केलं की अरे म्हटलं बिल गेट्स याने मायक्रोसॉफ्ट चालू केली पॉल बरोबर, तर बिल गेट्स बिलेनियर झालेत. पण मग पॉल काय करतायत? मग पॉलचं काय आहे बाबा? आणि मग जेव्हा मला ही पोस्ट मिळाली तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, पॉल गार्डन ॲलेन नावाचं मी काढून ठेवलंय, गुगलवरच काढलंय. आणि हे 1900 सॉरी 2021चा डाटा आहे हा माझ्यासमोर. आणि 2018 ते 21चं ते झालंय. तर बिल गेट्स तर हे बिलेनियर होतेच, पण पॉल गार्डन हे 44 वेल्दिएस्ट पर्सन इन द वर्ल्ड बाय फोर्ब्स. ओके, म्हणजे पॉल सुद्धा 44 नंबरचे वेल्दिएस्ट पर्सन झालेले आहेत जगामधली. आणि यांच्याबद्दल मी जेव्हा जास्त वाचलं तेव्हा मला असं कळलं की बिल गेट्स तर मोठे झाले, पण बिल गेट्सनी जे मायक्रोसॉफ्ट मोठं केलं त्याच्या बॅकएंडला जे काम करणारी व्यक्ती ती म्हणजे पॉल. म्हणजे कुठलीही कंपनी मोठी होताना आपल्याला एक जरी चेहरा दिसला, त्याच्यामागे बऱ्याच जणांचे हात असतात. बरेच जण मास्टर माइंड त्याच्यामध्ये असतात. आणि बिल गेट्स अजूनही त्याचं श्रेय पॉल यांना पण देतात. म्हणजे असं काहीच नाही, जेव्हा तुम्ही मास्टर माइंड जवळ येतात तर सगळेच मोठे होणार आहे. म्हणजे असं अजिबात नाही होणार एकच मोठा झाला आणि अरे त्यांनी आयडिया दिली आणि तोच मोठा झाला, असं होणारच नाही. त्याशिवाय तो मास्टर माइंड होतच नाही. तर मास्टर माइंड झाल्यानंतर सगळ्यांनाच त्याचा बेनिफिट मिळतो. मलाही मिळेल आणि तुम्हालाही मिळेल. त्याच पद्धतीने मी सर्च केलं की अरे लॅरी पेज यांनी गुगल, तुम्हाला माहिती आहे आता गुगल काय जबरदस्त आहे, किती मोठं आहे. तर ह्या गुगल सर्च केलं, म्हटलं ठीक आहे लॅरी पेज यांनी केलं, मग त्यांचा जो फ्रेंड आहे सरजी तो काय करतोय, त्याची संपत्ती किती आहे. तर इथे बघा दिलंय त्यांनी. अं, सर्जी ब्रिन इज द 8th richest पर्सन इन द वर्ल्ड विथ इस्टिमेटेड नेटवर्थ ऑफ द $100 billion. म्हणजे 8 नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत ते, ऍज पर द 2021चा जो काही डाटा आहे त्यानुसार. म्हणजे याचा अर्थ असा आहे का फक्त लॅरी पेज श्रीमंत झाले? नाही, त्यांचे मित्र सुद्धा झाले. हे मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवतो आणि तुम्ही सगळे आता ह्या फील्डमधले आहात, या फील्डमधले म्हणजे सगळ्यांना लेटेस्ट दाखले आवडतात, म्हणून मी हे मुद्दाम काढून ठेवलं याच्यामध्ये, की तुम्हाला कळेल की खरंच आपल्याकडे संगतीचा परिणाम होतो. आणि इथे ह्या चॅप्टरच्या नुसार सांगायचं झालं तर खरंच आपल्याला मास्टर माइंडचा परिणाम होतो. तुम्ही कोणत्या लोकांबरोबर राहताय त्यानुसार आपली प्रगती अवलंबून आहे. ओके, त्यामुळे असे मास्टर माइंड तुम्ही शोधा, नसेल तर अट्रॅक्ट करा. अट्रॅक्ट करण्यासाठी मॅनिफेस्टेशन टेक्निक आहेत, त्याच्याविषयी जास्त बोलायला नको. द सिक्रेट वाचा, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाचा.
जे की आमचं झालेलं आहे ऑलरेडी. त्याचे काही पॉडकास्ट किंवा हे रेकॉर्डिंग सेशन सुद्धा मी युट्यूबला टाकले, ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता. तर तो संकल्प तुम्ही मनापासून करा की मला चांगले मित्र हवेत. आता एक मी पुस्तक लिहिलंय, रीडर्स आर लीडर्स. त्याच्यामध्ये पण मी असं सांगितलं की तुमचे 5 फ्रेंड्स आहेत ना, त्याच्यापैकी तुम्हाला फक्त एकच फ्रेंड चेंज करायचा आहे. तुम्ही असं नका म्हणू की मी 5ही फ्रेंड चेंज करणार आहे. आणि मी असंही म्हणत नाही तुमची फ्रेंडशिप तोडा, सगळ्यांबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा, पण जो जवळचा क्लोज सर्कल आहे ना, त्याच्यामध्ये समजा एखाद्याचं उत्पन्न समजा 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाखच असेल समजा सगळ्यांचं, तर तुमचं पण उत्पन्न 1 लाखाच्या आतच असणार आहे. ओके, मग तुम्ही असा एक मित्र बघायचा की त्याचं महिन्याचं उत्पन्न 10 लाख आहे. ओके, मग तो जर तुम्ही बदलवला, म्हणजे जो सगळ्या 1 लाखामध्ये जर एक 10 लाखावाला जर ऍड केला, तर तुमच्या कल्पना इतक्या वाढतात की तुमचं उत्पन्न 5 लाखापर्यंत निघून जातं. ओके, ऑटोमॅटिकली कल्पना येतात, त्याची विचारांची शक्ती येते. कुठे गुंतवावं, कुठं विचार करावा, कसा मोठा विचार करावा किंवा अपकमिंग ट्रेंड काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात. ओके, आणि तुमची विचारसरणीच बदलून जाते. तर त्यामुळे संगतीचा परिणाम खूप चांगला आहे. संगती, आता इथे मी मास्टर माइंडच म्हणेल. हा मास्टर माइंड गोष्ट तुम्ही नीट चांगली समजून घ्या. पुढे महात्मा गांधींचं उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये ते सांगतात की, म्हणजे आता हे जुनं उदाहरण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 20 कोटी लोकांचे ऐक्य एकाच उद्देशासाठी त्यांनी प्रेरित केले होते. म्हणजे चले जाओ किंवा भारत छोडो आंदोलन त्यांनी सुरू केलं. तर त्यांनी मास्टर माइंड म्हणजे काय की देशासाठी काम करण्यासाठी किंवा देशाला स्वातंत्र्य हवंय अशा सगळ्या लोकांना एकत्र करून टाकलं. आणि ह्या सगळ्या लोक जेव्हा एकत्र झाले, पूर्ण भारत एकत्र झाला आणि त्यानुसार 1942चा जो लढा होता तो बऱ्यापैकी सफल झाला. ओके, तर इथे त्यांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे त्यांनी एक छान उदाहरण दिलं की बॅटरीचं उदाहरण, ते आपल्याला लगेच कळतं की आता तुमच्यात शक्ती आहे, खूप आहे, मान्य आहे, पण तुम्ही एकटेच आहात. मग तुम्ही यू आर लाईक अ बॅटरी. एकट्याचे मन मर्यादित शक्ती. ओके, किती जरी असले तुम्हाला एकटंच लढायचंय. पण जेव्हा तुम्ही 10 जणांना बरोबर आणतात, हे 10 बॅटरी एकत्र आल्या, तर ती असाधारण शक्ती तयार होऊन जाते. डायरेक्ट मल्टिप्लाय झाली ना, अँप्लिफाय झाली ती. तर एकत्रितपणे मन असाधारण शक्ती तुमची तयार होते. मानवी मेंदू इज इक्वल टू बॅटरी. एकत्र काम, जास्त व्होल्टेज आणि अधिक यश. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या म्हणजे आय एम फ्रॉम नाशिक. आपल्या नाशिकमध्ये पण आहे ना एक बिलेनियर नाशिक ग्रुप आहे. अजून मी त्यात सहभागी नाही झालो, पण मला त्याच्यामध्ये व्हायचं आहे. तर ते दर मंगळवारी भेटतात. ओके, आणि हा एकच ग्रुप नाही आहे, असे नाशिकमध्ये बरेच ग्रुप आहे, रोटरी क्लब पण आहे. किंवा इव्हन तुम्हाला माहिती असेल की जगामध्ये पण बरेच असे ग्रुप्स आहेत की जे श्रीमंत लोक एकत्र येऊन भेटतात, किंवा गोल्फ खेळतात, किंवा रोटरी क्लबमध्ये भेटतात, किंवा मंगळवारी आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये ते भेटतात. त्यांचा भेटल्यानंतर काय करतात तेही सांगतो मी तुम्हाला, म्हणजे मला मास्टर माइंड बद्दल थोडं इन्फोसिस करायचंय. हे लोक काय करतात, आता सगळे बिलेनियर आहेत किंवा सगळे श्रीमंत आहे असं म्हणूया, किंवा जे बिझनेस करताय असं धरूया. तर हे काय करतात की एका हॉटेलमध्ये भेटल्यानंतर चहा पाणी होते. आणि त्यांचं जे काही पूर्ण ऑर्गनाइज स्पीच असतं, ऑर्गनाइज गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ते एक व्यक्ती जातो पुढे आणि सगळ्यांच्या पुढे जाऊन तो मीटिंगच्या रूपरेषा सांगतो. आणि मग तो सांगतो की आज आपल्याकडे हे म्हणजे त्यांचा ग्रुप असतो समजा 50 जणांचा, की आज कोणाला काय हवंय ते पुढे येऊन सांगा. मग तो तो व्यक्ती एखादा जो असतो तो पुढे येतो आणि सांगतो की मला माझ्या बिझनेसमध्ये XYZ शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर हवाय, किंवा मला XYZ ही गोष्ट मला हवी. ओके, मग ह्या 50 मधला एक पुढे आला आणि 49 जणांना तो विचारतो की मला ही गोष्ट माझ्या बिझनेसमध्ये हवी. तर 49 ची लोक त्याला ती गोष्ट प्रोव्हाइड करतात, विदाउट एनी सेकंड थॉट. कारण अशा ग्रुपमध्येच ते मास्टर माइंडचा ग्रुप असतो की त्याच्यामध्ये सगळे चाळूनच आलेले असतात. सगळे ऑथेंटिकच लोक आलेले असतात आणि ते एकत्र यासाठी आलेले असतात की आपल्याला एकमेकांना सहकार्य करायचं. मग त्यामुळे समजा मी त्यांना म्हटलं, अरे मला एखादी ही गोष्ट, एक पॉइंटची जागा हवी, इथे मला एखादा फ्लॅट हवाय, तर ते लगेच पुढे जाऊन ते सांगतात की हा इथे इथे मी तुला मिळून देतो, कोण नाही म्हणतंय बघतो. किंवा एखादी अपॉइंटमेंट हवी, मी तुला मिळून देतो. तसंच प्रत्येक जण येतो पुढे, मागतो, पुढचा येतो, मागतो. यू कॅन आस्क एनिथिंग टू देम. आणि त्यांचे कॉन्टॅक्ट एवढे असतात की ते तुम्हाला ते प्रोव्हाइड करून देतात, किंवा त्याचा रेफरन्स लावून देतात. जी मीटिंग तुमची होऊ शकत नाही, समजा आता मी म्हटलं की एखादा समजा आपली मुख्यमंत्र्यांची मीटिंग करायची आहे, किंवा एखादा मोठ्या व्यक्ती त्याची मीटिंग करायची, जर तुम्ही तुमच्या ऑर्डिनरी पद्धतीने गेला तुमची कधीच मीटिंग होणार नाही. पण जर हा मास्टर माइंडचा समूह असेल तर ते बरोबर म्हणतात, अरे ओळखीचे आहेत, मी करतो बरोबर आणि तुझी मीटिंग होऊन जाईल. आणि त्या पद्धतीने मीटिंग होतात. असे जबरदस्त ग्रुप मी ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, पण अजून सहभागी नाही झालोय. पण निश्चितच या 1-2 वर्षामध्ये मी त्याच्यामध्येही सहभागी होईल. द थिंग इज दॅट की असे मास्टर माइंड ग्रुप यू हॅव टू अट्रॅक्ट. आणि यू शुड बी अवेअर की याच्यातनंच तुमची प्रगती होणार आहे.
इंडिव्हिज्युअल तुम्ही किती जरी जीव काढला तर तुम्ही श्रीमंत व्हाल, फक्त असं मी म्हणेल, ते पण सेल्फ एम्प्लॉईड श्रीमंत व्हाल. जर तुम्हाला ऑटो पायलट मोडवर जायचं असेल, व्हॉट आय एम सेइंग, इफ यू वॉन्ट टाइम फ्रीडम अँड फायनान्शियल फ्रीडम, यू नीड टू बी विथ पीपल हु आर अ मास्टर माइंड. ओके, त्या लोकांबरोबर तुम्हाला जावं लागेल, तरच ते यश तुम्हाला छान मिळेल. इथे व्यावहारिक कृती सांगितलेत आपल्या जीवनात उपयोगी पडेल असं. 5 मिनिटं घेतो अजून. एक तर पहिली गोष्ट, उद्देश ठरवा, तुम्हाला आयुष्यात नेमकं काय करायचंय. योग्य लोक निवडा, हे खूप महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही थोडा वेळ घेऊ शकतात, काही टेस्ट घेऊ शकतात. तर त्यानुसार तुम्ही व्यवस्थित लोक निवडून घ्या, की जे तुम्हाला, तुम्ही अप असाल डाऊन असाल याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला साथ देतील. की असं नाही की तुम्ही अप आहात म्हणून तुमच्या बरोबर उभे राहतील. काही गोष्टी आपण डाऊनला असतो तेव्हा सुद्धा त्यांची गरज आपल्याला असते. तर अशी लोक तुम्ही निवडा की जे करतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं की समजा की तुम्ही टू व्हीलर चालवताय आणि टू व्हीलरवर एक मित्र आहे, रोज तुमच्याबरोबर फिरतोय, आणि एक दिवस तुमचं पेट्रोल संपलं, किंवा एक दिवस तुमची गाडी बंद पडली, तर तो मित्र तुमच्या बरोबर ती गाडी दुरुस्त करेस तर थांबतोय का, तुमच्यावर ती गाडी लोटतोय का? जर तसं होत असेल तर मग बरोबर आहे, मास्टर माइंड. म्हणजे तो एक तुमचा, आपण असं म्हणू शकतो, नाही हा माझा चांगला पक्का मित्र आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस देतोय. नाही तर मग गाडी बंद पडली आहे बाबा, तू दुरुस्त कर, मी जाऊन येतो किंवा मी रिक्षाने जातो, असं म्हणणारा जर असेल तर मग हे मी एक उदाहरण दिलं. तुम्ही, यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ एनी सिनॅरिओ फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. तिसरं पाऊल आहे की नियमित बैठका घ्या. आठवड्यातून किमान एकदा गटाने एकत्र येऊन विचार, अनुभव व ज्ञान शेअर करा. जसं मी तुम्हाला BNB म्हटलं, नाशिकचा जो ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ते आठवड्यातनं दर मंगळवारी भेटतात. ओके. दर मंगळवारी भेटल्यानंतर ते विचार विनिमय करतात, एनर्जी एक्सचेंज होते. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं ऑनलाईन आहे सगळं, मी समजून गेलं नाही, पण तुम्ही जेव्हा समोर एकमेकांना भेटतात तर ती एनर्जी वेगळी एक्सचेंज होत असते. ओके, ते थॉट्स वेगळे एक्सचेंज होत असतात. त्यामुळे ऑफलाईन भेटणं, ऑफलाईन शिकणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, सामंजस्य राखा. म्हणजे सामंजस्य राखा म्हणजे काय, प्रत्येका वेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे, तसं होईलच असं नाहीये. कारण प्रत्येक जण काहीतरी वेगळ्या समस्येमधनं आलेला असतो, काहीतरी त्याचे काही समस्या असतात. त्यामुळे थोडं शांत राहायचं, लगेच रिॲक्शन द्यायची गरज नसायला पाहिजे. की थोडं थांबेल, अरे बाबा तो आज असा वागलाय, ओके, मग काहीतरी काम असेल किंवा काहीतरी घरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे झालं असेल. ठीक आहे, आपण वी कीप पेशन्स. ओके, मग थोडासा पेशन्स ठेवूया, मग त्याच्याशी बोलूया. मग तो पेशन्स आपला राखला पाहिजे. नाही तर लगेच माझ्या मनासारखं झालं पाहिजे आणि लगेच मग नाही बाबा तुझ्याशी मला पटत नाही, असं करून नाही चालत. तर हार्मनी सर्वात महत्वाची आहे. मतभेद असतील पण उद्देश एकच ठेवा. याच्यापेक्षा मी मनशक्तीचं वाक्य सांगेल की मतभेद असावे पण मनभेद नसावे. म्हणजे तुमचे मत वेगवेगळे असू शकतील, पण आपण एका उद्देशाने एकत्र आलेलो आहोत ना, तर आपलं मन एक एक आहे. मग ना की आपण भांडू, की भरपूर भांडू, की अरे मला हे पटत नाहीये, ते पटत नाहीये, पण परत संध्याकाळी जेवताना एकत्रच जेवू. ओके, फक्त तो पॉइंट आपला डिसओपिनियन असू शकतो. इव्हन तुम्हाला हे माहिती असेल की मोठ्या लोकांमध्ये, श्रीमंत लोकांमध्ये ते भांडण म्हणतच नाही. ते म्हणतात की काय काय म्हणतात ते, की आमचं मत एक नाहीये. काय त्याला शब्द आहे, अवर ओपिनियन डज नॉट मॅच, किंवा आमचं डिसओपिनियन आहे, असं काहीतरी शब्द ते वापरतात. नंतर पाऊल 5 नंबर सांगितलं त्यांनी, की एकमेकांना सहाय्य करा. प्रत्येका वेळेस आपण कॉपरेट करायचं एकमेकांना. ओके. जसं मी बिझनेस बाबतीत पण म्हणतो, की एखाद्या बिझनेसमध्ये तुम्ही जर असाल तर एकमेकांना, म्हणजे मी अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या, काही समाजामध्ये काय करतात, की एखाद्याने स्टार्टअप केला ना तर त्याला बुके वगैरे देत नाही, त्याला डायरेक्ट बंद पाकिटामध्ये ₹1000 देऊन देतात किंवा ₹500 देऊन देतात. कारण बुके काय, तो पाहिल आणि ठेवून देईल किंवा फेकून देईल, पण पैसे दिले तर त्याच्या बिझनेससाठी ते उपयोगी येऊ शकतात. मग एकमेकांना तुम्ही अशा पद्धतीने पण सहकार्य करू शकता. तसं कॉपरेशन मधनच तुम्ही सस्टेन करू शकता. आणि कॉपरेशन मग ते ज्ञानाचंही असू शकतं, नॉट ओन्ली मनी. ज्ञानाचं असू शकतं, कोण कुठे चुकतंय, अरे त्याला पटकन सांगणं, नाही तर मग गंमतच बघू, हा आता कसा पडतोय. ओके, हा पडल्यानंतर बघू बुवा, मग त्याला हसू. असं काही लोक करतात, तर तसं नाही करायचंय. यू कॅन आस्क देम ऑर यू कॅन टेल देम अँड यू कॅन हेल्प देम. नंतर पाऊल 6 म्हणजे स्टेप 6, अनंत बुद्धिमत्तेशी जोडा. ध्यान, प्रार्थना किंवा सखोल विचाराद्वारे उच्च स्तरावरील मार्गदर्शन घ्या. इथे बाकीच्या ठिकाणी लोक, म्हणजे फॉरेनमध्ये, हे ध्यान, प्रार्थना, सखोल विचारांसाठी आहे ना, बरेच पैसे पे करत असतात. त्याला मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणतो आपण, त्याला 50-60 हजार रुपये ते पे करत असतात. पण काही पुस्तकं अशी आहेत की ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे हा, याच्यासाठी पण आपण वेळ दिला पाहिजे. बरेच जण तुमच्यापैकी लाईटली घेतील की अरे एवढं कुठं मॅनिफेस्टेशन काय होतं. पण माझा दिवस कसा जाईल हे मी ऑलरेडी ठरवू शकतो. जर मी सकाळी ध्यान केलं तर, सकाळी मी मॅनिफेस्टेशन केलं तर, सकाळी मी ॲफर्मेशन केलं तर, सकाळी मी व्हिज्युअलायझेशन केलं तर, त्याला मी मानसपूजाही म्हणतो. की मानसपूजा म्हणजे आधीच आपण ठरवून घ्यायचं की माझा दिवस कसा जाणार आहे.
ओके, आणि त्यानुसार ते इमॅजिन करायचं आणि त्याच पद्धतीने ते घडतं. ओके. मग यालाही साधना लागते, हळूहळू होईल. आय एम ऑल्सो नॉट परफेक्ट इन टू दॅट, बट आय एम फॉलोविंग फ्रॉम मोर दॅन 6 or 7 months. तर ते तुम्ही सुद्धा करायला हवं किंवा आपण सुद्धा ते करायला हवं. तर हा तोच पॉईंट त्यांनी सांगितला की ध्यान, प्रार्थना आणि सखोल विचाराद्वारे, सखोल जेव्हा विचारद्वारे म्हणतात ना, तेव्हा आपण खरंच विचार करायचा की आपण खरंच सखोल विचार करतो का. आज आपली लाईफ एवढी फास्ट झाली, एवढ्या मोबाईलमध्ये आपण ऍडिक्टेड झालो की आपल्याला 10 मिनिटं सुद्धा मोबाईल आपण ठेवणार आहे. चल, माझा दिवस कसा चाललाय, मी कोण आहे, किंवा माझं काय चाललंय, आय एम हॅपी ऑर नॉट, मी माझा विचार करतोय का, हे करायला सुद्धा वेळ नाहीये. तर हा शांत जेव्हा विचार करू ना आपण, तर त्यानंतर हळूहळू ती क्लॅरिटी येत जाईल. पण जेव्हा आपण डोळे बंद करतो ना, तर एवढी फास्ट लाईफ झाली की आपल्याला नको ते सगळे विचार यायला लागतात किंवा सगळे प्रॉब्लेम आठवायला लागतात. पण ध्यान ध्यान हे असंच आहे की पहिले सगळे विचार येतात समोर, तरी शांत राहायचं. म्हणजे एखादं गढूळ पाणी कसं शांत होतं, त्याला कसा वेळ लागतो, तसं आपल्यालाही शांत व्हायला वेळ लागतो. मग त्याचे काही निगेटिव्ह थॉट्स सगळे येतात, ते येऊ द्यायचे आणि लेट देम फेस. आपण फेस करत करत थोडं शांत व्हायचं. मग ऑटोमॅटिक ती क्लॅरिटी येते. नंतर कळतं, अरे आपण उगाच टेन्शन घेतलं, हे किती छोट्या गोष्टी होत्या. ओके, असं होतं माझ्या बाबतीत तर खूप झालंय. इव्हन ध्यान काय, मी बऱ्याच वेळेस फेऱ्या मारतो ना, एक 5 राऊंड वगैरे मारतो सकाळी किंवा 3-4 राऊंड मारतो, तेव्हा स्टार्टिंगला असं वाटतं की अरे काय डोक्यात किती डोकं दुखतंय किंवा किती विचार आहेत डोक्यामध्ये. पण जेव्हा ते राऊंड मारायला लागतो, तर हळूहळू हळू जसे राऊंड्स वाढतात, तसं एकदम शांत 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 मन शांत होतं. आणि क्लॅरिटी येते, नवीन कल्पना सुचतात की अरे हा यार, ह्या पद्धतीने पण आपण करू शकतो किंवा ह्या ह्या गोष्टी आहेत. आणि मग त्या पूर्ण दिवसभरामध्ये पर्क्युलेट होतात. द थिंग इज दॅट की ही प्रार्थना, ध्यान तुम्हाला लावूनच घ्यावे लागेल. ही महत्वाची स्टेप नेपोलियन हिल यांनी आपल्याला सांगितली आहे. सो इथे आपला हा चॅप्टर पूर्ण होतोय. शेवटचं फक्त वाचतो. एकट्याने जगणे शक्य आहे, पण एकत्रितपणे यश अपरिहार्य आहे. एकट्याने तुम्ही जगू शकतात, पण एक मोठं यश तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला एकत्रितच यावं लागेल. तुमचा मास्टर माइंड गट कोण असेल हे तुम्ही शोधा. ओके, आणि हे त्यांनी आपल्याला आव्हान दिलंय की तुमचा आहे का मास्टर माइंड गट. असेल असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर तो तुम्ही शोधा. तर असा हा छानसा चॅप्टर होता. तुम्हाला याच्यामध्ये काय कळला, आणि त्याचबरोबर द थिंग व्हॉट आय वॉन्ट टू आस्क की तुमचा असा मास्टर माइंड ग्रुप आहे का, किंवा तुम्ही तुम्ही असे आठवड्यात कोणाला असं भेटतात का, किंवा चला आता मला आय एम फिलिंग डाऊन, तर मी आता जाऊन भेटतोय मित्रांना, मग मला छान वाटतंय, असं काही आहे का, जसं तुम्ही आता इथे शेअर करू शकता. येस, दॅट्स ऑल फ्रॉम मी. तुम्ही बोलू शकता किंवा तुम्हाला चॅप्टर कसा वाटला, किंवा अजून काय ऍड ऑन करायचंय, किंवा हे जे बोलले ते तुम्हाला पटतंय का, हे तुम्ही इथे आता बोलू शकाल. येस. एनिवन. बरं, समजलंय का नाही ते तरी सांगा. हो सर, आजचा खूप छान होता चॅप्टर. आणि असा मास्टर माइंड असा ग्रुप नसतो आपला, पण आपली म्हणजे आपल्या जी सर्कल असतो, त्यात असे आपल्याला म्हणजे भेट होते की अगदी 1 मिनिट जरी कोणाशी बोलणं झालं की आपण हॅप्पी होतो. दिवसभराचा आपला वेळ एकदम दिवस छान हम्म. जातो खूप. आणि मग आपण असेच व्यक्तींबरोबर बोलणं हे करतो, म्हणजे आवड आपली ती हे चॉईस करतो आपण. आणि येस. काही लोकांबरोबर एकदम म्हणजे आपण टाळतो की निगेटिव्ह जे असतात, हम्म. त्यांना आपण कायम टाळतो. त्यामुळे मग सर्कल आपलं म्हणजे असंच ठेवलं पाहिजे. त्याला खूप इम्पॉर्टंट आहेत हे चांगली बरोबर. संगत. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. चांगली संगत ही खूप महत्वाची आहे. आणि जिथून तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आनंद मिळतोय, तुम्ही हॅपी होताय किंवा तुम्ही पॉझिटिव्ह होताय, तर अशी सर्कल नक्कीच ठेवायला पाहिजे. फक्त त्यात ऍड ऑन असं करेल की ज्या लोकांमुळे आपल्याला त्रास होतोय, ओके, त्या लोकांपासून आता आपण हळूहळू अलिप्त व्हायलाच पाहिजे. पण ती नावडती व्यक्ती जरी आपल्या समोर आली किंवा तो ग्रुप जरी समोर आला तरी आपला जो काही मूड आहे तो चेंज नाही झाला पाहिजे. का, म्हणजे हम्म. चेंज होतो याचा अर्थ मनामध्ये कुठेतरी आपण खूप राग किंवा द्वेष लावून धरलाय, तो त्यांना तिथे माफ करून हळूहळू अलिप्त व्हायला पाहिजे. जर आपण अलिप्त नाही झालो, सॉरी, आपण जर माफ करून अलिप्त नाही झालो, तर मग तो त्रास होत राहतो. मग ते काही इन्सिडेंट्स असतील किंवा काही ते लोक आपल्या समोर आले, तर मग तो आपण पूर्ण मूड चेंज होऊ शकतो. त्यापेक्षा माफ करून हम्म. टाकायचं आणि त्यानंतर आपण आपलं आपलं छान पद्धतीने पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जस्ट ओव्हरऑल असं वाटतंय मला की त्यानुसार तसंही हो, छान हो. होऊ शकेल.
बरोबर. येस. त्यानंतर सांगळे सर म्हणतात की ग्रेट एक्सप्लेनेशन, येस समजले. तसंच वेदांतही म्हणतोय की हो समजलाय चॅप्टर म्हणून. छान. अ, तर अजून कोणाला काही ऍड ऑन करायचंय? राहुल सर पण जॉईन झालेत आज. राहुल सर काही ऍड करायचंय? त्यांनी मेसेज केलाय, येस सर चॅप्टर खूप छान समजला, थँक्यू. येस. ठीक आहे, मग जवळजवळ सगळ्यांनाच कळलंय. हरकत नाही. बाकी आपण उद्या पण पुढचा चॅप्टर घेणार आहोत. बघतोय मी तोच घ्यायचा की अजून पुढचा घ्यायचा, कारण मिक्स क्राऊड आहे. त्यामुळे मी पुढचा चॅप्टर तो घ्यावा की पुढचा घ्यावा असा विचार करतोय. तर मी ते उद्या सकाळी कळवतो. आता आपण इथे थांबूया. परत एकदा सगळ्यांनी तो वाचा असं माझी इच्छा आहे. त्यामुळे त्याचा फायदा जास्त होईल, किंवा अजून डिस्कस करा आपण एकमेकांमध्ये. त्यामुळे त्याचाही आपल्याला फायदा होईल. तर सगळेजण जॉईन झालात, सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि पार्टिसिपेट केलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थांबूया.